संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा सण तो म्हणजे भोगी आणि यावर्षी 2026मध्ये 13 जानेवारी मंगळवारी येते भोगी. आपल्याला भोगीची तयारी करायची आहे. आता भोगी हा शब्द आपल्यासाठी नवीन नाही आहे. परंपरेनुसार आपण ती साजरी करतोच. प्रत्येकाच्या परंपरेनुसार ते आपल्या आपल्या घरात ते साजरी करतात. पण काही चुका कळत नकळत आपल्याकडून होत असतात. त्या चुका टाळण्यासाठी आजचा आपला व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ह्या चुका करू नका. एक पदार्थ आहे तो चुकूनही खाऊ नका. काही कामे आहेत ते आवश्यक करा आणि काही उपाय देणार आहे तेही करा. चला, भोगी दिवशी सगळ्यात अगोदर उठल्या सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, आंघोळ करायची. आंघोळ कशी करायची आहे, तर पाण्यामध्ये, आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ, पांढरे तीळ आणि थोडी चिमूटभर हळद घ्यायची. कुठल्याही गोष्टीतली नकारात्मकता पूर्णपणे निघून जाईल म्हणून आपल्याला आंघोळीच्या पाण्यात आज हळद आणि पांढरे तीळ घ्यायचे आहेत. केस चुकूनही धुवायचे नाही आहेत आजच्या दिवशी. बरीच कामं आहेत ती करायची नाहीत. तुम्हाला मी पुढे सांगतेच आहे, आपल्या व्हिडिओमध्ये सांगते. आता आंघोळ झाल्यानंतर घर, मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करून घ्यायचे. दारात रांगोळी वगैरे घालायची. नंतर देवपूजा करून मग सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. तर सूर्याला अर्घ्य देताना सुद्धा त्या पाण्यामध्ये म्हणजे तांब्याच्या कलशामध्ये जेव्हा आपण सूर्याला अर्घ्य द्यायला तांब्याच्या कलशात पाणी घेतो त्याच्यात सुद्धा चिमूटभर हळद कुंकू, चिमूटभर तीळ आणि एवढं घ्यायचे आणि मग सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. ओम सूर्याय नमः असं म्हणून सूर्याला अर्घ्य द्यायचं. कारण संक्रांत 3 दिवस आहे ना, भोगी, संक्रांत आणि किंक्रांत असे 3 दिवस आपली संक्रांत आहे. म्हणून आपल्याला सूर्याला सुद्धा अर्घ्य द्यायचं आहे. तुम्ही आज म्हणजे 13 तारखेला आणि 14 तारखेला दोन्ही दिवस अर्घ्य देऊ शकता. आजच्या दिवशी जप, तप, मंत्र, स्तोत्र याला खूप महत्त्व आहे. तेव्हा आता बघा, आपल्याला उद्या म्हणजे 14 तारखेला एकादशी आहे, पण आजच्या दिवशीसुद्धा तुम्हाला मंत्र म्हणायचे आहेत. मग ओम नमः शिवाय म्हणू शकता, ओम नमः भगवते वासुदेवाय नमः म्हणू शकता, ओम सूर्याय नमः म्हणू शकता, गणपतीचा मंत्र म्हणा, स्वामी समर्थांचा मंत्र म्हणा, दत्तगुरूंचा मंत्र म्हणा, कोणताही मंत्र म्हणू शकता. पण आजच्या दिवसाने, चांगल्या दिवसाने सुरुवात झालेली आहे तर मंत्र, तसं तर आपल्याला रोज मंत्र म्हणायचे असतात, रोज देवाचं स्मरण करायचं असतं. पण आज आवर्जून करा, कारण प्रत्येकाला प्रत्येकाच्या सांसारिक अडचणींमधून, धावपळीमधून वेळ मिळतोच असं नाही. तर जिथे आपण असतो तिथे 5 मिनिटे देवाला, भगवंताला स्मरण करायचं आहे. आता या दिवशी भोगीच्या भाजीला, मिक्स भाजीला फार महत्त्व आहे. फार पौष्टिक असते ही भाजी. म्हणून अशी, पण ही जेव्हा भाजी बनवतो ना आपण, त्याच्यामध्ये एक भाजी मिक्स करायची नाही आहे. कारण आपल्याला तो दोष लागतो, वाईट परिणाम भोगावे लागतात या दिवशी जर ती भाजी खाल्ली तर. कुठली भाजी आहे ते मी सांगते तुम्हाला. आता तुम्हाला सांगते मी की काय काय करायचं असतं. नैवेद्यासाठी आपल्याला बाजरीची भाकरी करायची. काय करायचं, तीळ लावायचं, थोडंसं मीठ टाकायचं पाण्यामध्ये आणि भाकरी तापताना दोन्ही साईडने त्याला तीळ लावायचे. भाज्यांमध्ये म्हणजे मिक्स भाज्यांमध्ये हरभरा, वाटाणा, पावटा, गाजर, शेंगदाणे, वांगं, अजून तुम्ही काय काय मिक्स करू शकता, घेवडा असतो, बरेच असतं. म्हणजे मी तरी शेंगदाणे बिंगदाणे वगैरे सगळं टाकते. या भाज्यांचा समावेश करून मुगाची डाळ आणि तांदूळ यांची खिचडी आवर्जून करायची आहे. कारण खिचडीला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे आजच्या या दिवशी. थंडीचे दिवस आहेत आणि तुपाला खूप महत्त्व आहे. म्हणून आपण मुगाची खिचडी आहे ना, मुगाची डाळ घातलेली तांदळाची खिचडी आहे ना, तर तूप टाकून करायची आहे. तूप, हिरवी मिरची, टोमॅटो, असं कोथिंबीर, थोडा पुदिना असेल तर ह्या सगळ्या गोष्टींना उष्णता, बॉडीला उष्णता देण्यासाठी आपण करत आहोत. कारण थंडीचे दिवस आहेत. मग पापड, चटणी वगैरे आपण नैवेद्यासाठी घेऊ शकतो. परंतु कुठली गोष्ट टाळायची आहे तुम्हाला मी वरती पण सांगितलं अगोदर, आणि आपल्या टायटलमध्ये पण तुम्हाला दिसेल, थंबनेलमध्ये पण दिसेल की एक जो आहार आहे म्हणजे एक वस्तू आहे ती आपल्याला टाळायची, एक पदार्थ आहे तो खायचा नाही आहे. आणि तो पदार्थ म्हणजे आहे कारलं. चुकून पण कारलं किंवा कांदा, मोस्टली कांदा पण नाही घालायचा. बरीचशी लोकं कांद्याची पात घालतात ह्या मिक्स भाजीमध्ये, पण मी कांदा स्वतः नाही वापरत. कारण कांदा, लसूण हे तामसिक आहे म्हणून लसूण थोडासा वापरते मी, पण बऱ्याच ठिकाणी लसूणसुद्धा वापरलं जात नाही. आपल्या आपल्या पद्धतीनुसार भाजी करायची आहे. पण मोस्टली आहे ना, कारलं तर टाळायचंच आहे. असं म्हणतात की हे कारलं हे कडू आहे आणि आपण एवढा छान गोड सण आहे ना हा संक्रांतचा, म्हणजे आपण तिळगुळ वगैरे वाटणार आहोत. तर ह्या गोड दिवशी कारल्याची भाजी अजिबात करायची नाही आहे. मांसाहार चुकून पण करायचं नाही. मोस्ट ऑफ दी पीपल करत नाहीत, म्हणजे आपण नाही करत. पण कधीतरी असं होतं जिथे असं थोडंसं ड्रिंक वगैरे करण्याची सवय असते किंवा त्यांना अशी सवय असते, तर ती लोकं अशी जबरदस्ती वगैरे आणतात, करतात. घरातल्या स्त्रीचं ऐकत नाहीत, मग भांडण तंटा होतो. तर ह्या गोष्टी कटाक्षाने टाळायच्या आहेत.
मांसाहार करायचाच नाही आहे आणि घरात कटकटी तर अजिबात करायच्या नाही आहेत. कारण कटकटींसाठी हा दिवस नाही आहे. भोगी हा दिवस खूप पवित्र आहे, ज्याच्या दिवशी आपल्याला वाईट बोलणं, शब्द वापरणं, कटकटी करणं ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या. आज आणि संक्रांत दिवशी सुद्धा नख वगैरे कापायची नाही आहेत. केस कापणे, नख कापणे, केस धुणे ह्या गोष्टी ना वर्ज्य असतात. आणि जेव्हा आपण खिचडी बनवणार आहे ना, त्याच्यामध्ये आहे ना फक्त मुगाची डाळ घाला. तुरीची वगैरे चालेल, पण मसूर वगैरे ह्या दिवशी वापरू नका, कारण मसूर ह्या दिवशी वर्ज्यच सांगितलेली आहे. आता यासोबतच काय करायचं आपल्याला, आपल्या देवासाठी पण आपल्याला काहीतरी मंत्र म्हणायचं आणि काहीतरी थोडेसे छोटेसे उपाय करायचे. आता बघा, आपण खूप कष्ट करतो, खूप जीवापाड कष्ट करतो आपला संसार वाढवण्यासाठी, आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी खूप कष्ट करतो, खूप धडपड करतो, तडजोड करतो, पण ना कधी कधी तरीसुद्धा यशच नाही मिळत. पैसा टिकत नाहीत, अडचणी येतात, समस्या येतात, घरात आजारपण येतं, खूप कटकटी असल्यामुळे लक्ष्मी घरातून निघून जाते. किती पण पैसा आला ना की त्याला लगेच अशा वाटा फुटतात. तर आपल्याला काय करायचं, आजच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंचे विष्णू सहस्त्रनाम करायचे. आता तुम्ही म्हणाल एकादशी तर उद्या आहे, म्हणजे 14 तारखेला, मग आजच का करायचं? तर आजपासूनच करा ना. ॲक्च्युली रोज करायचं. आपल्याला जर जमत नसेल ना तर यूट्यूबवरती खरंच ऐका, खूप फरक पडतो. यूट्यूबवरती रोज ऐकायचं, मंत्र ऐकायचं. लक्ष्मी कुबेर मंत्र आहे, गणपती मंत्र आहे, ओम नमः शिवाय आहे, दत्तगुरूंचा मंत्र आहे, स्वामी समर्थांचा मंत्र आहे, विष्णू सहस्त्रनाम आहे, आणि व्यंकटेश स्तोत्राची तर तुम्ही म्हणजे विचारच नाही करू शकत की त्याची किती प्रचिती येते आपल्याला. एकादशी दिवशी तर नक्कीच करा. 3 दिवसीय व्यंकटेश स्तोत्र करायचं आहे, पण तुम्ही काय करा, संक्रांतीपासून करा, म्हणजे एकादशी दिवशीपासून 14, 15 आणि 16 असं 3 दिवसांचं व्यंकटेश स्तोत्र करा. पण भोगी दिवशी काय करायचं आहे, भगवान श्री हरी विष्णूंचं सहस्त्रनाम यूट्यूबला लावा येत नसेल तर तुम्ही सोबत म्हणा, गुगलवरती काढायचं सहस्त्रनामाचं पेज आणि यूट्यूबला लावायचं आणि त्यांच्यासोबत आपण पण वाचायचं. मग हे केल्यामुळे काय होतं, घरातली जी नकारात्मक आहे ना, नकारात्मकता पूर्ण बाहेर निघून जाते. घरातले वाद कटकटी थोड्या थोड्या कमी होतात. बघा, मुलं कधी कधी बघा, आई वडील खूप चांगले असतात, पण मुलं ना थोडीशी बाहेरच्यांचं ऐकून किंवा बाहेरच्यांचं बघून ऐकत नाहीत, हट्टी बनतात किंवा त्यांच्याच मनात सारखं झालं पाहिजे म्हणतात. मग त्याच्यासाठी पण हे खूप म्हणजे असा प्रभावी उपाय आहे. तर हा एकदम असा उपाय आहे ना, तुम्हाला करायचंच आहे. विष्णू सहस्त्रनामांचं स्मरण, पठण, श्रवण करायचं आहे. आजच्या दिवशी बेलाच्या झाडाची पूजा करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. पण जरुरी नसतं की प्रत्येकाच्या घराजवळ किंवा प्रत्येकाच्या जवळपास बेलाचं झाड मिळेलच. तर काय करा, बेलाचं झाड जर असेल ना तर नक्की तिथे जावा, तिथे जल अर्पण करा त्याच्या मुळाशी, आणि एक दिवा लावा तिथे. तिळाच्या तेलाचा लावा किंवा तुम्ही जे तेल वापरता त्याचा लावा. आणि जर समजा तुमच्या आजूबाजूला बेलाचं झाड नसेल तर फुलवाल्या दादांकडून आपल्याला बेलाची पानं घेऊन यायचीत आणि शिवलिंगावरती, आपल्या देवाऱ्यात तर शिवलिंग असतंच ना, किंवा शिवशंकरचे फोटो असतो, तर तिथे आपल्याला ते बेलपत्र व्हायचं आहे आणि मनापासून नमस्कार करायचा. निदान 11 वेळा तरी ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे. तर काय करा, तर नसेल ना तर हा नक्की करा. 108 वेळा करायचं आहे खरं तर ओम नमः शिवायचा मंत्र. पण तुम्हाला वेळ नसेल, गडबड असेल, ऑफिस असेल, स्कूलला जायचं असेल किंवा मुलं लहान असतील, घरात कोणी आजारी असेल तर फक्त 11 वेळा म्हटला तरी चालेल. पण घरी आणून तर याच बेलाचं झाडाचा किंवा बेलाच्या पानांचा हा उपाय नक्की करा. भगवान श्री हरी विष्णूंचं सहस्त्रनाम नक्की करा. आणि 14, 15, 16ला तुम्ही 3 दिवसे व्यंकटेश स्तोत्र नक्की करा. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, सगळ्यांना माहिती असतात, पण त्या करणं जमत नाही. तर थोड्याशा अंमलात आणा, थोडा स्वतः प्रयत्न करा, कारण आपण प्रयत्न केल्याशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. म्हणून दिलेले उपाय आणि माहिती कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा तुमच्या मित्रमंडळींना, आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा. असाच एक संक्रांतीचा व्हिडिओ घेऊन पुन्हा एकदा येते. तोपर्यंत अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. बाय बाय.